नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीचे नेते सतर्क झाले आहेत. त्यांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी सोडून महायुतीत सामील झालेले अनेक नेते पुन्हा परतीच्या वाटेला येणार. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत येण्यासाठी या नेत्यांच्या पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या. यातच बहुतांश नेते अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातही आहेत. तर भाजपाच्या काही नाराज नेत्यांनी देखील महाविकास आघाडीचे कास धरण्याची तयारी दर्शवली आहे. अशातच नवी मुंबईत एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर नवी मुंबईत एक मोठा राजकीय कुटुंब महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राजकीय कुटुंबातील सर्वच व्यक्ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक आहे. या राजकीय कुटुंबातील व्यक्तीचे त्यांचे पक्षातील नेत्यांसोबत काही दिवसापासून वाद सुरू आहे. याच वादातून ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे नवी मुंबईत ते मोठं कुटुंब कोण, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आमचे 45हून अधिक खासदार निवडून येतील, असा दावा महायुतीने केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांचे अपेक्षित यश मिळाले नाही. 48 पैकी केवळ त्यांचे 17 जागांवर महायुतीचे खासदार निवडून आले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारत 31 खासदार निवडून आणले. आता लोकसभेत आलेल्या निकालावरून विधानसभेत काही आघाडीला मोठं यश मिळालं, अशी चर्चा आहे. तर मित्रांनो, अशातच भाजप आणि शिंदेची साथ सोडत अनेक नेते विरोधकांच्या गळाला लागतील, असं बोलले जात आहे. याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.